तर नमस्कार मित्रांनो, आज 5 जून 2025 जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आम्ही राळेगणसिद्धी येथे गेलो. तर तिथे झाडे लावून 5 जून पर्यावरण दिन हा साजरा केला. तर स्वर्गीय आबासाहेब मोरे यांच्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय कार्यशाळा स्वराज्य फाउंडेशन राळेगणसिद्धी पारनेर येथे आयोजित केले होते. यावेळी मंडळाचे मार्गदर्शक ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, पद्मश्री चैत्राम पवार व प्रादेशिक अधिकारी चंद्रकांत शिंदे, मंडळाचे अध्यक्ष प्रमोद दादा मोरे, सचिव वनश्री ताई मोरे, ॲडव्होकेट सुरेश लगड, प्रसिद्धी प्रमुख महेश पाडेकर सर, चंद्रकांत भोजने, अमोल चंदनशिवे, छायाताई राजपूत, तुकाराम अडसूळ, नानासाहेब गोपने आदी मान्यवरांच्या हस्ते राज्यस्तरीय कार्यशाळा व वृक्षारोपण. तर मित्रांनो, आता इकडे ह्या पिशव्या हातामध्ये प्रत्येक महिलांच्या आणि पुरुषांच्या पण हातामध्ये पिशव्या. तर या पिशव्या कशासाठी? तर मित्रांनो, फक्त झाडेच लावायचे नाही, तर प्लास्टिक निर्मूलन स्वतःपासून सुरुवात करण्याची गरज आहे. तर त्यामुळे हे जे पिशव्या आहेत हातामध्ये, हे कापडी पिशव्या आहेत, तर त्या कापडी पिशव्या त्याच्यासाठी हातामध्ये घेतल्यात. तर इकडं जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भरपूरच असे महाराष्ट्र राज्यातून भरपूरच अशा महिला पुरुष इथं राळेगणसिद्धीला आले होते. तर भरपूरच असे लांबून आले होते. तर मी पण गेलो होतो मित्रांनो. तर मला पण झाडं लावायची आवड आहे. तर त्याच्यामुळं मित्रांनो, मी 300 जाऊन येऊन असं 300 किलोमीटर अंतर आहे. तर ते मी एकटाच गेलो होतो. तर अशा पद्धतीत मी तिथं गेलो आणि भरपूरच असं मला आता राळेगणसिद्धी हा आदर्श गाव आहे मित्रांनो. तर या गावाला पहिला पाणी पण प्यायला नव्हतं, पण आता एवढी अशी भारी सुविधा केली तिथं राळेगणसिद्धीला. आणि आता इकडं जे मान्यवर आहेत, चैत्राम पवार, यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे, तर ते पण उपस्थित होते. तर असे बरेचसे मान्यवर उपस्थित होते. मी तर पहिल्यांदा नावं सांगितलेच. आणि ते जे पाहुणे आले होते, पहिलं त्यांचा ओवाळून त्यांचं पूजा केली आणि नंतर मग कार्यक्रम घेतला. पर्यावरण दिनानिमित्त एक छोटासा कार्यक्रम, मार्गदर्शन जे आले होते मान्यवर, त्यांनी मार्गदर्शन केलं. एकदमच असं सुंदर मार्गदर्शन केलं. प्लास्टिक निर्मूलन कसं करायचं, जागतिक पर्यावरणाचा हे वाढतं तापमान आहे, तर ते कमी कसं होईल, ह्या दृष्टिकोनातून भरपूरच असं मोलाचं मार्गदर्शन सगळ्या मान्यवरांनी केलं.
जागतिक पर्यावरण दिन व वृक्षमित्र स्वर्गवासी आबासाहेब मोरे यांची जयंती निमित्त आज राज्यस्तरीय पर्यावरण कार्यशाळा आयोजित केलेली आहे। या कार्यशाळेसाठी आलेल्या सर्व मान्यवरांचं मी या ठिकाणी पुनश्च एकदा मनपूर्वक स्वागत करतो आणि उपस्थित सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं। आज 5 जून जागतिक पर्यावरण दिन व वृक्षमित्र स्वर्गवासी आबासाहेब मोरे यांची जयंती निमित्त राज्यस्तरीय कार्यशाळा आयोजित केली आहे। त्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या पर्यावरण प्रेमींचे व मान्यवरांचे मी महेश पाडेकर मनपूर्वक स्वागत करतो। आजचं हे व्यासपीठ फक्त चर्चाचं नाही तर कृतीचं आहे, कारण आपण निसर्ग जपला तर निसर्ग आपल्याला जगवेल। निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाची स्थापना 2004 मध्ये झाली। महाराष्ट्रात पर्यावरण संरक्षण आणि प्रदूषण निवारणासाठी या संस्थेचे संस्थापक वृक्षमित्र पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ महाराष्ट्र राज्य व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ या दोन्हींच्या संयुक्त विद्यमाने आज आपण जागतिक पर्यावरण दिन व स्वर्गीय वृक्षमित्र आबासाहेब मोरे सर यांची जयंती या ठिकाणी साजरी करत आहोत। तरी या कार्यक्रमासाठी आपलं सर्वांचं दैवत अण्णा, त्यानंतर या कार्यक्रमासाठी ज्यांना एक आताच 15 दिवसापूर्वी जो पद्मश्री मिळाला आणि तो पद्मश्री फक्त पर्यावरणातला आहे, ती अशी महान व्यक्ती जे आपल्याला आज प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत ते आपले धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील श्री चैत्रामजी पवार साहेब, त्यानंतर नेहमी आपल्या संस्थेवर प्रेम असणारे व त्यांच्या ऑफिसला गेलो की जी मागणी करू आम्ही ती आमची मागणी लगेच मंजूर करणारे आमचे शिंदे साहेबांचं असं आहे, त्यांना माईक वरती बोलता येत नाही पण ते सगळं कार्यक्रम कृतीतून करतात। त्यानंतर दुसरे पाहुणे आपले जे सरकारी वकील आहेत आणि त्यांचं आपल्या संस्थेवर आणि विशेष पर्यावरणावरती खूप त्यांचं मनापासून प्रेम आहे, कारण साहेब ऍडव्होकेट डॉक्टर लोक यांना वेळ मिळत नाही, पण तुम्ही अतिशय वेळेचं बंधन पाळणारे आहेत। कारण तुमचा ज्यावेळेस आपण MIDC ला कार्यक्रम घेतला होता मला वाटतं 9:30ची वेळ होती, आपण लतिकाताई 10:30ला पोहोचलो, पण साहेब बरोबर 9:15 9:30ला तिथे पोहोचले होते। म्हणजे याच्यावरून साहेबांचं पर्यावरणावरती किती प्रेम आहे हे आपल्या सर्वांच्या लक्षात येत आहे। तर असे आपले सर्वांचे मार्गदर्शक लगड साहेब, त्यानंतर ज्यांचा आपण आपल्या संस्थेच्या वतीने सेवानिवृत्त झाल्याबद्दल सत्कार करणार आहेत असे आपले नांदेड जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष लोणे सर, त्यानंतर दुसरे जिल्हाध्यक्ष आपले अविनाशजी रोकडे सर, ते यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आहेत। हे दोघं पण आता सेवा चैत्रा पवार साहेब यांचा सन्मान प्रमोददादा मोरे यांच्या हस्ते या ठिकाणी होतो आहे। टाळ्यांच्या गजरात त्यांचा सन्मान या ठिकाणी सर्वांनी करायचा आहे। यानंतर सन्माननीय चंद्रकांत शिंदे साहेब, वृक्षारोपणाचं मी काम केलं आहे, आमच्या सर्व सहकारी न्यायाधीशांबरोबर काम केलं आहे आणि जिल्हा न्यायालय जर आपण कधी नगरला येऊ नये चुकून जर आलात तर त्या ठिकाणी जी झाडं लावली आहेत ती खरोखर आमचं क्रेडिट आहे हे तुम्हाला तिथे गेल्यावर कळेल। तर ही आवड की जेणेकरून त्याला कुठल्याही जीवनामध्ये अडचण येणार नाही, कारण तुम्हाला एक चांगला मित्र म्हणून मी मिळालो आहे। कारण आता इकडे पद्मभूषण पुरस्कार भेटलेले आपले ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, तर त्यांचं आता मार्गदर्शन आहे, तर बघू आता त्यांचं मार्गदर्शन आपण ऐकूया तर कशा पद्धतीत ते मार्गदर्शन करतात। तर आता कसं त्यांचं वय पण भरपूर 80 वय झालंय आणि तरी पण आता ते मार्गदर्शन करणार आहेत। अपेक्षित आहे तुम्ही बोलावं आणि पर्यावरणाचं काम कसं करायचं काय करायचं याचं मार्गदर्शन मार्गदर्शनमध्ये काय बोलायचं हा प्रश्न आहे। विषय फार मोठा आहे आणि जागतिक लेवल आहे
मी एक खेड्यात माणूस जगातलं समस्या मांडायचं आहे. काय बोलणार? पण आज एक महत्वाचा प्रश्न घेऊन आपण उभे आहे. प्रत्येक जण आला जन्माला तो धडपड करतो जगण्यासाठी आणि शेवटी एक दिवस जातो, कोणाच्या तरी हातात देतो आपला मुलगा म्हणा काय. हे राहटगाट का फिरत आहे, पण याच्यातून निष्पन्न काय होतं हा खरा प्रश्न आहे. ते का पळतात हे हाताशी काय त्यांना प्रत्येक माणूस जन्माला आला तो जातो. म्हणून माझ्या आयुष्यात मी ठरवलं की सेवा करायची. माझ्या गावाची सेवा, माझ्या समाजाची सेवा, माझ्या देशाची सेवा. निष्काम भावनेने कर्म करणं हा निर्णय घेतला. घर सोडलं, गणगोत्र सोडलं, एका 10 बाय 10च्या रूममध्ये येऊन राहायला लागलो. फक्त सेवा. पण माणूस का जगतो, त्याला आनंद हवा आहे. तो आनंदाच्या शोधात आहे. पण तो शोधतोय, तिथं शोधतो, तिथं शोधतो, तिथं शोधतो, ती मिळत नाही. शोधात लागलाय. तर इकडं आता एक पद्मभूषण, दुसऱ्या पद्मश्री यांना चा सत्कार करतेत. तर इकडं महेश पाडेकर सर यांचा पण सत्कार अण्णा हजारे यांनी केला. तर आजचा असा आमचा कार्यक्रम एकदम मस्त पार पडला. तर मग आता म्हणला एवढं लांब आलोय, फोटो तरी काढून घ्यावा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यासोबत. तर मग काय आलो आणि काढला मग काय फोटो एक. कारण कसं एवढी मोठी व्यक्ती, त्याच्यामुळं मग आठवण म्हणून एक फोटो काढावा. काढला एक फोटो, सगळ्यांनीच माझा फोटो काढला, मी पण काढला, त्यांचं दर्शन पण घेतलं. तर इकडं पण महिलांनी पण फोटो काढायला, इकडं बघा महिलांनी पण फोटो काढायला गर्दी केली. आणि फोटो काढून तर आज अशा पद्धतीत आमचा कार्यक्रम झाला. तर मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ जर आवडल्यास लाईक करा, शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.